माझा मुलगा तक्ष आता 3 वर्ष तो इकडे आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगली डेव्हलपमेंट झाली आहे. ॲक्च्युली पहिल्यांदा तो खूप घाबरायचा, जसं ग्रुपमध्ये जायला किंवा मुलांसोबत बसायला. पण टीचर्स यांनी त्यांना खूप असं पुशअप करून छानपैकी त्याच्यामध्ये एक इन्करेज आणलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटतं. मेन म्हणजे तो आता घाबरत नाही कुठल्या गोष्टींमध्ये. स्टेजसाठी जायला पण तो तयार असू स्वतःहून. त्याच्यामुळे आम्ही खूप हॅपी आहोत. सो दुसरी गोष्ट यांच्याकडे खूप असे खूप बऱ्याचशा चांगल्या गोष्टी असतात, ॲक्टिव्हिटीज करतात आणि मुळात म्हणजे हल्ली तर मला खूप बरं वाटायला लागलं की पेरेंट्स पण या गोष्टीमध्ये असे इन्व्हॉल्व झाले आहेत. पेरेंट्ससाठी पण छान छानशा ॲक्टिव्हिटीज त्यांनी ठेवल्या आहेत. आता रिसेंटलीच मी एका सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. म्हणजे मला तर वाटत नव्हतं की जाऊन गाणं वगैरे बोलावं, पण खूप त्यांनी असं चांगलं असं त्यांच्याकडनं असं कधी कधी आम्हाला असं प्रोत्साहन मिळते की नाही ह्या गोष्टी होईल, करू शकता किंवा कराल तुम्ही. जसं मुलांना सांगतात तसं ते कधी कधी पालकांना पण सांगतात. आणि मला आजकाल असं डिजिटल युग आहे, बऱ्याचशा गोष्टी मुलांना पटकन म्हणजे मोबाईलमध्ये कळतात, पण ज्या संस्कारिक गोष्टी आहेत त्या पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या मनावर रुजवल्या गेल्या आहेत. म्हणजे लहान मोठ्यांशी कसं बोलावं, मोठ्यांशी कसं वागावं, या बरं एक चांगला कन्सेप्ट आहे तो म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट. ते सरांकडनं बऱ्याचशा नेहमी अशा आमच्या ग्रुप आहेत त्याच्यामध्ये ते असं सांगत असतात मुलांसाठी ब्रेन डेव्हलपमेंट कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत ते करतात आणि ते कसं मुलांच्या ब्रेनला रुजवलं पाहिजे. या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे अजून मला तर खूप बरं वाटलं इथे टाकल्यापासून मुलाला. आणि तो पण खूप छान सुंदर असं त्या इन्व्हायरमेंटमध्ये आहे. इथे 1 बाय 1 म्हणजे प्रत्येक मुलाला ते खूप चांगलं अटेन्शन देतात. असं मी खूप बऱ्याच वेळेला मार्क केलं आहे की बाई मला वाटतं मला फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला तर त्यांचा कॉल येत असतो, चला बाबा याने वही नाही आणली किंवा याने बुक नाही आणलं किंवा याने आज होमवर्क नाही केला. तर ह्या गोष्टी काय आता छोट्या झाल, त्या मुलांना ह्या गोष्टी सांगत आम्हाला केलं त्यांना पण जमणार नाही, तरीही त्या वेळात वेळ काढून आम्हाला सांगतात. म्हणजे आम्हाला पण कळतं बाबा की चला आज याने काय केलं, आज नाही का नाही केलं किंवा कसं झालं. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही मुलांना जर एखाद्या प्री ज्युनियर आणि सिनियरला टाकतात तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या आत्तापासून लागल्या तर उद्या ते खूप चांगल्या बोलण्याला लागतात आणि त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी बसतात. सो मला वाटतं की हे खूप सुंदर आहे आणि आम्हाला खूप आवडलं. सो धन्यवाद वेद मास्टर.